संत तुकाराम महाराज यांच्या देवडीकरांच्या गाथ्यातील पारायण प्रस गाथ्यातील हा 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. कोणत्या क्रमांकाचा? 3रा. आता तुमच्या डोक्यात आकडे फिरतात वाटतं. कितवा क्रमांकाचा आहे? महिला मंडळ कितवा क्रमांकाचा आहे? पुढच्या वर्षी जर कोणी विचारलं 2ऱ्या दिवसाच्या कीर्तनकाराचा अभंग कुठला होता, तर तुम्हाला लगेच पटकन ताबडतोब सांगता यायला पाहिजे की देवडीकरांच्या गाथ्यातील पारायण प्रत गाथ्यातील 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. कोणता? पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विजयवरी सादरी. 2रा अभंग आहे हा, आणि 3रा अभंग हा म्हणजे सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेते वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे. या अभंगातून महाराज त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्या समोर व्यक्त करतात. उठाला विडाला संत बोलतात कमी अर्थ जास्त. संत बोलतात कमी अर्थ जास्त, आणि शब्दाला फार मोठा मान आहे. संतांची भाषा ही जगा वेगळी आहे. संत बोलतात कमी अर्थ जास्त. शब्द हा फार मोठा मान आहे. आणि देवाचं पहिलं नाव कुठलंय मंडळी? तुम्हाला मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं, देवाचं पहिलं नाव कुठलंय? ओम हे देवाचं पहिलं नाव आहे. शब्दच देव आहे, शब्दच ब्रह्म आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, भगवान आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार, उकार आणि मकार यांचाच बनलेला आहे ओम. अकार द ब्रह्मा, उकार महे विष्णू, मकार महेशा यांचाच ओम बनलेला आहे. शब्दच ब्रह्म आहे. आणि संत बोलतात कमी अर्थ जास्त. तुम्ही आपण बोलतो जास्त आणि अर्थ कमी आहे का? उदाहरणार्थ, धुळ्याच्या बस स्टँडवर 2 बाया गप्पा मारत होत्या. सकाळचा टाइम होता. बहीण आमले कणी भूक लागेल होती. आम्ही कणी पोहे कर त्यांना मग असं खोबरा आणखीच टाक, शेव टाकी, चमची टाकी, एकाच उचरा तिथला मा फोन मारना. फोन उचराले गहू तेसना फोन होता. नाशिकले तेसा ॲक्सिडेंट नाही घ्या. पण त्या की सण जेमतेम कपडा बदलात, घरे जाणार, ते पोहे दाटली जाकी, भांडा घसात, आणि रिक्षा स्टॉपवर गोच रिक्षाना पत्ता नाही होता. जेमतेम मी रिक्षा भरणी, त्या रिक्षा महिना आम्ही बस स्टँडले पोहोचलो. बस स्टँड 3 बस भरणी तडे आम्ही नाशिक लेगून नाशिक तीन तडे दवाखाना रिक्षा स्टॉपवरती दवाखाना करीन. आम्ही रिक्षा करीन दवाखाना मागून, आणि दवाखाना पोहोचून तर नाते इराणू. सांगा बरं, एवढ्या शब्दात अर्थ किती बरं? सांगा बरं महिला मंडळ, एवढ्या शब्दात अर्थ किती आहे? 2 शब्दात अर्थ असतो. त्यांचा फोन आला आणि आम्ही निघालो, किंवा आपल्या आयराणी भाषेत त्यासना फोन होणार आणि आम्ही निघलो. आईचं बद ते पोहे, ते शेव आणि ते खोबऱ्यांची इथलं बद 2 शब्दात अर्थ असतो. त्यांचा फोन आला आणि आम्ही निघालो, किंवा त्यासना फोन होणार आणि आम्ही निघलो. इथलं बद काय काम न? संत बोलतात कमी अर्थ जास्त. संत बोलतात कमी अर्थ जास्त. तुम्ही आपण बोलतो जास्त आणि अर्थ कमी. आणि आता आध्यात्मिक मध्ये म्हणजे संत वाङ्मयामध्ये आता असं प्रकरण शोधलं आहे, कूट अभंग किंवा गूढ अभंग. म्हणजे त्याच्यात असं असतं की कमी शब्दात जास्त सांगतात. कितकं वैशिष्ट्य आहे ऐका. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती,
समजलं का तुम्हाला? याला कूट अभंग म्हणतात. समजलं का तुम्हाला? थोडंसं तर समजलं असेल. ते मुंगी, ते रांजण, ते हत्ती यासाठी स्वतंत्र अभंगाचं चिंतन मांडावं लागतं. ऐका, आईसाहेब सांगतात, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याची, तिने गिळले सूर्याची, यासाठी स्वतंत्र अभंगाचं चिंतन मांडावं लागतं. फॉर एक्झाम्पल, मराठीमध्ये एखादा माणूस MA झाला असेल किंवा डबल MA झाला असेल, त्याला सुद्धा या अभंगांची अर्थ सापडणार नाही. त्याला सुद्धा या अभंगाची अर्थ सापडणार नाही. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, दोन बहिणी सौती झाल्या, दोन बहिणी सौती झाल्या, दोन बहिणी सौती झाल्या, दोन बहिणी सौती झाल्या, गुरु बाबाच्या मिळाल्या, दोन बहिणी चौथी झाल्या, गुरु भावाच्या मिळाल्या, दोन बहिणी तिसरी लेर, तिघींचा व्रतार एक, तिघींनी मनसुबा केला, पुरुष गर्भे ठेविला, तुका म्हणे ऐसा नारी जन्म घ्यावा त्यांच्या उदरी. कळलं का तुम्हाला? दोन बहिणी, तुम्हाला कळलं का? महिला मंडळ, कळलं का तुम्हाला? अहो, सोपं, एकदम सोपं. फक्त पंधा सापडायला पाहिजे. एखादा माणूस कसाची गोणी उघडतो, पंधा सापडला का पटी गोणी उघडेस ना, तसं फक्त पंधा सापडायला पाहिजे. पण अभंग ना अर्थ समजून जाईल तुम्ही. ऐका, अहो एकदम सोपं आहे. दोन बहिणी म्हणजे पूर्वीच्या काळात आपल्या घरी असायचे बघा ते दोन बहिणी, खालचा पाटा आणि वरचा पाटा. आता समजलं का? जात का गट्या? महिला मंडळ, जात का गट्या? गट्या जात म्हणा किंवा गट्या म्हणा. खालचा पाटा आणि वरचा पाटा म्हणजे दोन बहिणी. दोन बहिणी सौती झाल्या म्हणजे सोबत असतात त्या. आणि दोन बहिणी तिसरी लेक म्हणजे तिसरी लेक वरच्या पाटाला आडवी लावलेली असं बघा, ती माकडी किंवा माखणी. दोन बहिणी तिसरी लेक आणि तिघींचा व्रतार एक. आता समजलं का? तिघींचा व्रतार एक. समजलं का? एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. अहो, एक जात सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी एक अभंग खर्च केला का? एक जात सांगण्यासाठी नाही. ते जात नाही, ते म्हणजे जगरूपी जात. आणि या जगरूपी जात्याचे दोन पाठ आहेत, रात्र आणि दिवस. ते अखंड चालू आहेत. अविद्या म्हणजे माकडी आहे, खुंटा म्हणजे भगवान आहे, आणि दाणे म्हणजे तुम्ही, आपण जे वैरण आहोत. दाणे कुठून टाकले जातात? आता तुम्हाला हे माहिती असेल ना, दाणे कुठून टाकले जातात? खुंट्यापासून. दाणे खुंट्यापासून टाकले जातात आणि ते पिसत पिसत बाहेर निघतात. म्हणजे त्या पाट्यातून पिसत पिसत ते बाहेर निघतात. तसं तुमचा आमचा जन्म हा देवापासून झाला आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन. तुमचा आमचा जन्म हा देवापासून झाला आहे. आणि जसं जसं माणूस 84 लक्ष योनीमध्ये फिरतो, ते जे जाता असं फिरतं, ते फिरत फिरत तो 84 लक्ष योनीमध्ये फिरत तो बाहेर पडतो. मग कुंडा दूर होऊन जातो, कुंडापासून तो दूर होऊन जातो. याच्यात आणि ते आदिशक्ती जगदंबा भवानी माता ते जात्याला असं फिरवते, आणि ते फिरता फिरता ते दाणे त्या पाट्यामध्ये पिसत पिसत 84 लक्ष योनीमध्ये फिरत फिरत त्या पाट्यापासून भगवंतापासून दूर होऊन जातात. याच्यात आणि कबीर साहेबांचा एक दोहा
शब्दार्थ आहे, ऐका. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. ऐका, एकदा प्रसंग असा घडला की रस्त्यावरनं कबीर साहेब जात होते आणि एक बाई ओट्यावर दळत होती आणि कबीर साहेबांनी तिच्या जात्याकडे लक्ष देऊन पाहिलं आणि त्यांनी पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. चलती चक्की देख कर दिया कबीरा पिताजी आप क्यों रो रहे हो? अरे बेटा देखो वो औरत चक्की घुमा रही है. तो क्या हुआ? वो तो रोज चक्की घुमाती है. वो चक्की नहीं घुमाएगी तो इसके परिवार का पेट कैसे भरेगा? लेकिन आप क्यों रो रहे हो? अरे बेटा ये औरत जैसे चक्की घुमा रही है वैसे दुनिया की चक्की आदिशक्ति घुमाती है और वो अनाज के दाने आते तो किल के पास ही है लेकिन किल छोड़कर निकल जाते हैं. वैसे लोग 84 लक्ष योनि में घूम के भटकते भगवान से दूर हो जाते हैं. अरे पिताजी जरा गौर से देखिए और अच्छी बात हो रही है. देखिए जरा गौर से देखिए. बेटा क्यों? जोर से देखिए. चलने दो. चलती है तो चलने दो. आपका है करो. चलती है तो चलने दो. आपका है करो. चिल पकड़ सुदुमऱ्याचे गंगाराम मवाल तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी. त्यांची म्हैस हरवली. 8 दिवस झाले म्हशीचा पत्ताच लागेना. सुदुमऱ्याच्या बाजूला भालचंद्र डोंगर आहे आणि महाराज तुकाराम महाराज तिथे एकांतात बसले, निवांत बसले. तुका म्हणे आम्हा एकांताचा भास ब्रह्मी रस सेवू सदा. एकांतात बसले, निवांत बसले. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी स्वरे आडवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय. एकांतात बसले अशी महाराजांची अवस्था आहे. डोळे घट्ट लावलेले आहेत. विठ्ठल 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 डोळे घट्ट लावले. हातात चिपड्या टाळ विना घेऊन महाराज भजन करतात. भजनामध्ये महाराज तल्लीन होऊन गेले. गोविंद गोविंद मना लागली या छंद. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. विठ्ठल विठ्ठल महाराज भजनामध्ये तल्लीन होऊन गेले आहेत, रंगून गेले आहेत. आणि तो गंगाराम मवाल तो डोंगर चढून गेला आणि महाराजांच्या खांद्याला हात लावला. तुकाराम महाराज अहो तुकोबा डोळे उघडा. मला महत्वाचं बोलायचं आहे. अहो तुकोबा डोळे उघडा. आणि मग तुकाराम महाराज म्हटले अरे बाबा तुला काय बोलायचंय? लवकर बोल. माझं भजन बंद केलं तू. काय बोलायचंय तुला? मग तो म्हणाल अहो तुकाराम महाराज मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अरे बोल लवकर. चिंक जांभळी खोकला तुका वेळ वाया गेला. बोल लवकर. माझा वेळ वाया
नको घालू. आणि मग तो म्हणाला, महाराज 8 दिवस झाले माझी म्हशीचा पत्ताच लागत नाही, तुम्हाला दिसली का? अरे म्हशीचा पत्ता विचारण्यासाठी माझं भजन बंद केलं तू? तुकाराम महाराज रागाने बोलले, जा तिकडे घरी असेल बघ, मला शांती लागू दे. आणि मग तो गंगाराम मवाळ घरी गेला आणि 8 दिवस झालेली म्हैस तिचा पत्ताच लागत नव्हता. ती घरी येऊन कोणी खुंट्याला बांधली कोणालाच कळालं नाही. महाराज म्हणतात, मी सावध झालो कशापासून? हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार करत असे. आपण आता पाहून आलो, संत बोलतात कमी आणि अर्थ जास्त. पण आता इथे महाराज अभंगात सावध झालो हा शब्द दोनदा का बरं म्हणतात? शब्द एकच आहे, सावध झालो शब्द एकच आहे, पण वापर त्याचा दोन आहे. शब्द एक आहे, अर्थ त्याचे दोन आहेत. शब्द एक आहे, वापर त्यांचा दोन आहे. शब्द जरी एक असला तरी अर्थ किती आहेत? दोन. अर्थ किती आहेत? दोन. कधी कधी आपल्याला शब्द एक असतो आणि अर्थ दोन असतात. एकच शब्दाचे दोन अर्थ. त्याला मराठीमध्ये व्याकरणामध्ये त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. याला द्विरुक्ती, याला दोष आहे. शब्द एक आणि अर्थ दोन. मग महाराजांनी शब्द एक अर्थ दोन पेक्षा जास्त बोलत नाही महाराज, म्हणून शब्द एक अर्थ दोन पेक्षा महाराजांनी एका शब्दाचा दोनदा वापर केला आहे. सावध झालो. पहिला सावध झालो म्हणजे संसाराकरिता आणि दुसरा सावध झालो म्हणजे परमार्थाकरिता. विठाला महाराज म्हणतात, मी संसारातून सावध झालो आणि परमार्थातून सावध झालो. हा दोन अर्थ आहेत. आता उदाहरणार्थ आपल्या धुळ्याच्या बस स्टँडला शेंगदाणे विकणारा येतो बघा, धुळ्याच्या बस स्टँडला, आणि तो म्हणतो, खारे शेंगदाणे. शब्द एकच आहे, खारे शेंगदाणे, पण अर्थ त्याचे दोन आहेत. खारे शेंगदाणे पहिला अर्थ म्हणजे त्या शेंगदाण्यांना मीठ लावलंय म्हणून ते कसे आहेत? त्यांना मीठ लावलंय म्हणून ते शेंगदाणे कसे आहेत? खारे. आणि दुसरा म्हणजे खैरे शेंगदाणे. दोन अर्थ आहेत. उदाहरणार्थ शहरामध्ये एक बुरखा येतो बघा, 1:30-2 वाजता काठी टेकत बुरखा येतो. तो म्हणतो, सोने वाले जागते रहो. प्रत्येक चौक आला का काठी टेकत म्हणतो, सोने वाले जागते रहो. त्याचे पण दोन अर्थ आहेत. शब्द एकच आहे आणि दोन अर्थ आहेत. सोने वाले जागते रहो म्हणजे झोपणारे माणसं जागे रहा, आणि दुसरा अर्थ सोने वाले जागते रहो, जिसके घर में सोना है वो जागो, जिसके घर में माल है वो जागो, जिसके घर में सोना है वो जागो, और बाकी के नमचो झोपो. हो, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला कशाची चिंता? त्याने सर्व दारण जरी उघडे राहू दिले शनी शिंगापूर, त्याला काय फरक पडावशे? त्यांनी बडा दार जर उघडी दिला शनी शिंगापूर, त्याला काय फरक पडावशे? त्याचं काहीच नाही, त्याला फरक कशाचा? म्हणून संत बोलतात कमी, अर्थ जास्त. विठाला संत बोलतात कमी, अर्थ जास्त. आणि संसारातून जोपर्यंत माणूस संसारातून सावध होत नाही तोपर्यंत परमार्थाला लागत नाही. मग महाराज म्हणाले, संसार वाईट आहे का? वाईट आहे का संसार? मंडळी वाईट आहे का? संसार वाईट नाही, उलट शास्त्र
धन्यग्रस्तास्तमा धन्यग्रस्तास्तमा. उलट शास्त्राने सांगितलंय बाबा रे, जेव्हा लग्न असतं तेव्हा ग्रस्थासमध्ये सांगितलं जातं बाबा रे संसार चांगला आहे. आणि ब्राह्मण तात्या मंगलाष्टक मध्ये पण बोलतात शुभ मंगल शुभ म्हणजे चांगला आहे संसार, मंगल म्हणजे पवित्र. शुभ म्हणजे चांगला आहे संसार, मंगल म्हणजे पवित्र आहे संसार. पण कुणासाठी? जो सावध राहील त्याच्यासाठी शुभ आणि मंगल आहे. आणि अक्षरशः अहो शेवटला मंगलाष्टकला तर ब्राह्मण तात्या वरती हात करून सांगतात तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम दैव बलम तदेव. इतके वरती हात करून सांगतात. पण अजून एकही नवरदेव सावधान राहिला नाही. अजून एकही नवरदेव सावधान झाला नाही. उलट तो हार घालण्यासाठी इतका उतावीत असतो, हार घालण्यासाठी इतका उतावीत असतो तो. ती मुलगी बिचारी अशी हार धरून उभी राहते आणि मग ती मुलीची उंची कमी असते, तिला हार उंच असतो तो हार टाकता येत नाही, ती अशी हार घेऊन उभी राहते. मग काय करायला पाहिजे त्याने? बोला पटकन, मला बोलकी माणसं फार आवडतात. काय करायला पाहिजे त्याने? हा, वाकायला पाहिजे. पण आताचे मुलं वाकत नाही ना, आताचे मुलं वाकत नाही, मान घेतात. ते अशी मान घेणं माहिती ना? तुम्ही शेतकरी माणसं आहे, पुरुष मंडळ तुम्ही शेतकरी माणसं आहे, मान घेणं माहिती तुम्हाला? कशी मान घेता तुम्ही? वाटलंच तर मोटरसायकल घेऊन जा, कीर्तन संपल्यावर खड्यात जा आणि तिथे त्या बैलांना ती सेल खालून घातली का आणि दुशेर किंवा जू ती थोडीशी वरती केली का बरोबर मान घेतात ना. ते राहिला नाही. आता नवीन स्कीम निघाली अजून, त्याचा हार धरून उभी राहते आणि मग तिचा हार पुरत नाही, मग ते नवरीकडचे असतात ते उचलतात तिला. आणि मग नवरदेवकडचे पण प्यालेले असतात, त्यांनी पण पिलेली असते, ते पण उचलतात. अशी उचली चालूच असते. आणि मग बिचारी नवरीचे हाल, तिला आला हात मनहार, तो डग आली आणि मग तो काय नवरदेवून काय मग पडणार नाही, ब्राह्मण ना काय मग पडी का